नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी चॅनलला नाव दिल्याप्रमाणे मी वात्रटिकाही आपणाला ऐकविणार आहे आणि कविताही आपणाला ऐकविणार आहे. यापूर्वीही मी एकदा सांगितलं होतं की कविता कशी असावी, कवितेमधून काहीतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे, कवितेचा आशय तसा असावा, कवितेमध्ये यमकाचं भान ठेवावं, कवितेमध्ये वृत्ताचं भान ठेवावं, कवितेमधल्या नियमाची सगळी बंधनं पाळावीत आणि मग कविता करावी. मग त्यानं स्वतःला कवी म्हणून घ्यावं. मग ख्यातनाम म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. नसू द्या तुम्ही, पण म्हणा ख्यातनाम कवी आहेत हे म्हणून तरी चालेल. पण अरे कवितेचे नियम पाळा, वृत्तबद्ध कविता करा. मला सांगा, किती कवींना आर्या वृत्तामध्ये कविता करता येते? किती कवींना साकी वृत्त कळतंय? किती कवींना दिंडी वृत्त कळतंय? किती कवी कटावमध्ये लिहितात? किती कवी पद करतात? किती कवी श्लोकामध्ये शार्दूल विक्रीडित लिहितात, नृपममता लिहितात? अरे काय चाललंय? कसल्या कविता करतायत तुम्ही? किती अवघड झालंय हो. मी आत्तापर्यंत प्रशासकीय सेवेत होतो, या क्षेत्राकडे मी लक्ष दिलं नाही. मला लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. जनतेच्या सेवेमध्ये मी संपूर्ण 32 वर्ष घातले, परंतु आता मी मोकळा आहे. आता मी अगदी समाचार घेणार याचा, आणि मी माझ्या चॅनलमधून घेणार, सगळ्यांना हे सांगणार की हे गुह्य काय आहे, हे लोक करायलेत काय नेमकं, कविता करून आणि फिरून आणि काखेमध्ये शबनम ऐकून आणि संमेलनाच्या सुपाऱ्या घेऊन हे द्यायलेत काय लोकांना. त्याच्यामुळं मी माझ्या या चॅनलवर कविता सुद्धा सादर करणार आहे आणि ती कविता कशी असावी हे जनतेसमोर आणणार आहे. त्यालाच कविता म्हणावं. फार काही महाराष्ट्रात कवी नाहीत, बोटावर मोजण्यासारखे आहेत. बाकीचे सगळे स्वयंघोषित ख्यातनाम कवी आहेत, हे अगदी उघडपणे सांगतो मी. तर मी आज एका वेगळ्या विषयावरची कविता आपणासमोर मांडणार आहे. सध्याचा काळ असा झालाय की प्रत्येकजण आपापलं बघायलंय. रक्ताचं नातं एकमेकाला बेईमान झालंय. मित्रत्वाचं नातं कामी येऊ लागलेलं आहे. भावाभावामध्ये, जावाजावामध्ये, गावागावामध्ये दुश्मनी लागलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चुलीवर स्वयंपाक चालू झालेला आहे. आता चुली नाही राहिल्या, आपण गॅसवर झालाय म्हणून. परंतु एकमेकाचे मतं जुळेना झालेत. का झालं असं? कशामुळं? पैशामुळं. अरे माणसापुढं पैशाला तुम्ही एवढं महत्त्व देता? किती वेळ तुमच्याजवळ पैसा राहणार आहे आणि तुम्ही पैशाजवळ राहणार आहेत? काय होणार आहे भविष्यात कोणाला माहीत आहे? उद्या आपलं काय होणार आहे हे कोणाला माहीत आहे? मग असं का वागावं? पूर्वी असं नव्हतं. पूर्वी प्रत्येकाची एकमेक चौकशी करत होते, शेजार धर्म पाळत होते, भाऊ भावाला विचारित होता, बंधुप्रेम होतं, पितृप्रेम होतं, मातृप्रेम होतं, पुत्रप्रेम होतं. सगळंच वाया गेलं की हो, काहीच राहिलं नाही. त्याच्यामुळेच आपण धर्मग्रंथ ऐकत होतो. आता तर माथा उठतो प्रत्येकाचा. धर्माची भाषा केली, ग्रंथाची भाषा केली, पुराणाची भाषा केली की भाया सरसावून येतात सगळे, स्वतःला नास्तिक म्हणून घेणारे. अरे त्याच्यात काय, तुम्ही नका मानू देवाला, पण त्याच्यात परंपरा काय सांगितल्यात हे तर बघा थोडं. याच्याकडे तर लक्ष द्या. कसली कुटुंब पद्धती होती आपली पूर्वी. अरे 5-5, 6-6 भाऊ 4-4 पिढ्या एकत्र राहत होते. एकत्र सगळा हिशोब असायचा त्यांचा. आणि नेमका त्याच विषयावरची मी आज कविता तुम्हाला ऐकविणार आहे. कवितेचं नाव आहे एकत्र कुटुंब. कवितेचं नाव आहे एकत्र कुटुंब. माझ्या लहानपणी अवस्था काय होती, मग माझ्या कुटुंबाची असेल किंवा इतरांच्या कुटुंबाची असेल, माझी कविता ही सगळ्यांना बोध देणारी आहे आणि सगळ्यांना ते असं भावणारी अशी आहे की अरे माझी परिस्थिती अशीच होती, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या लहानपणी कसं होतं हे सांगणारी ही कविता एकत्र कुटुंब नावाची. माझ्या लहानपणी आमचे एकत्र कुटुंब असायचे. माझ्या लहानपणी आमचे एकत्र कुटुंब असायचे. आजी आजोबा चुलत भाऊ एकत्र जेवायला बसायचे. माझ्या लहानपणी आमचे एकत्र कुटुंब असायचे. आजी आजोबा चुलत भाऊ एकत्र जेवायला बसायचे. दिवस शिल्लक असतानाच आई स्वयंपाकाला लागायची. दिवस शिल्लक असतानाच आई स्वयंपाकाला लागायची आणि एका पंक्तीला अख्ख्या वांग्याची किलोभर भाजी लागायची.
बघा किती संख्या असेल ते. एकमेकाशी सगळी माणसं किती प्रेमानं बोलायची, एकमेकाशी सगळी माणसं किती प्रेमानं वागायची आणि देवघरासमोर ओसरीवर आजी गोष्टी सांगायची. हाती पडेल ते काम करून माझी आई दमायची, हाती पडेल ते काम करून माझी आई दमायची, माहेरी नाही जाऊ दिले तरी पुन्हा तिथेच रमायची. सासरवासनींचा तो काळ होता. वेगळा कसला हिशोब नव्हता, एकत्र मालमत्ता होती. वेगळा कसलाच हिशोब नव्हता, एकत्र मालमत्ता होती आणि सगळ्या घरावर माझ्या आजीची एक हाती सत्ता होती. तिचा कुणी शब्दही मोडीत नव्हतं. घरी आलेला अनोळखी सुद्धा पोट भरून जेवायचा, घरी आलेला अनोळखी सुद्धा पोट भरून जेवायचा आणि 24 तास देवासमोर नंदादीप तेवायचा. आहे देवघर आता कोणाकडं? आहे समय? असेल परंतु क्वचित. घरी आलेला अनोळखी सुद्धा पोट भरून जेवायचा, 24 तास देवासमोर नंदादीप तेवायचा. किमान 4 दुपटी शेपट दावणीला असायची आणि दही दूध तूप लोण्याची कधीच कमी नसायची. वडिलांनी खाऊ आणला तर काका कपडे आणायचा, वडिलांनी खाऊ आणला तर काका कपडे आणायचा आणि पूर्वजांचा तो जुना वाडा घट्ट नाती विणायचा. एकमेकांची शर्ट चड्डी एकमेकांनी घालायची. कसलं प्रेम होतं ते. एकमेकांची शर्ट चड्डी एकमेकांनी घालायची आणि स्वतःच्या पायातली चप्पल काढून बहीण अनवानी चालायची की नको माझा भाऊ त्याला काटे मोडतील, पाय पोळतील, माझी चप्पल देऊ. एकमेकाची शर्ट चड्डी एकमेकांनी घालायची आणि स्वतःच्या पायातली चप्पल देऊन बहीण अनवानी चालवायची. आजी आजोबांच्या माघारी गैरसमज वाढत गेले. पुढं काय झालं ते ऐका आता. याच एकत्र कुटुंबाचं आजी आजोबांच्या माघारी गैरसमज वाढत गेले आणि सख्खे भाऊ एकमेकाची उनी दुनी काढत गेले. कालपर्यंत आपलं माणूस एकमेकाला परक झालं, कालपर्यंत आपलं माणूस एकमेकाला परक झालं आणि वैयक्तिक स्वार्थासाठी बंधुप्रेम पारखं झालं. एकाच वाड्यात 2 चुलीवर वेगळा स्वयंपाक होऊ लागला, एकाच वाड्यात 2 चुलीवर वेगळा स्वयंपाक होऊ लागला आणि आपला घास प्रत्येक जण मांडी आड खाऊ लागला. पडलं की नाही अंतर? एकाच वाड्यात 2 चुलीवर वेगळा स्वयंपाक होऊ लागला, आपला घास प्रत्येक जण मांडी आड खाऊ लागला. आता मला वाटतं पुन्हा पंगत जेवायला बसेल का? मी ज्यावेळेस गावाकडे जातो, माझा जुना वाडा पाहतो, त्यावेळेस कंठ दाटून येतो, डोळे ओले होतात की आता मला पुन्हा वाटतं की या वाड्यात पंगत जेवायला बसेल काय आणि घराघरात पहिल्यासारखं एकत्र कुटुंब दिसेल काय, घराघरात पहिल्यासारखं एकत्र कुटुंब दिसेल काय. धन्यवाद. माझी ही कविता आवडली असेल तर निश्चित माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा माझ्या अशा नवीन नवीन विषयावरील कविता ऐकत रहा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो.